मनोज जरांगे पाटलांनंतर आता विजय शिवतारेंचे बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा हट्टास नेमका महाराष्ट्राला पडलेला मनोज जरांगे नंतरचा दुसरा प्रश्न आता शिवतारेंच्या मागे नेमकं कोण, कुणाच्या रूपाने आणि कुणाला थांबवण्यासाठी शिवतारेंचा चाललेला आहे आग्रह, या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण. खरं तर मागील 7 महिने मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने मराठा आंदोलन रेटलं आणि जसजशा निवडणुका समोर येत होत्या त्यावेळेला एका मतदारसंघातून हजारो उमेदवार उभे करण्याची ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांनी घोषणा केली होती आणि आता महाराष्ट्रात नेमक्या निवडणुका होणार का, नेमका निवडणूक आयोगासमोर काय पेच प्रसंग तयार होणार, या विषयांचं कोडं महाराष्ट्राला अनेक दिवस पडलं होतं. आणि त्यानंतर जर आता दुसरं कोडं महाराष्ट्राला पडलं असेल तर बारामती मतदारसंघातून विजय शिवतारे यांनी आपला उमेदवारी अर्ज, अपक्ष उमेदवारी अर्ज जाहीर करण्याचा घोषित केला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचे खरे तर ते उमेदवार आहेत, मात्र एकनाथ शिंदे साहेबांचं कोणतंही न ऐकता आपण अजितदादा पवारांच्या विरोधात आपण उमेदवार उभा राहणारचा जो हट्टास ज्या पद्धतीने चाललेला आहे त्यावरून संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रकारचं कोडं पडलं आहे की विजय शिवतारे नेमके कुणासाठी काम करत आहेत आणि कोणती अदृश्य शक्ती आता विजय शिवतारेंच्या मागे आहेत. या अनेक विषयांवर आपण नजर टाकूया. पहिलं उदाहरण जर आपण बघितलं तर विजय शिवतारेंच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत का, त्या मागची बाजू अशी आहे की स्वतः श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचा मुलगा कल्याण लोकसभेतून उभा आहे आणि तिथेच भाजपने त्यांना अडवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ठाण्याची जागा सुद्धा भाजपला हवी आहे. अशा वेळेला भाजपची डोकेदुखी किंवा आपल्याच उमेदवाराची डोकेदुखी करून आपला जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शिवतारेंना तर उभं केलं नाही ना, असा प्रश्न सुद्धा महाराष्ट्राला पडल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या पद्धतीने अजूनही मुख्यमंत्री पदावर असूनही ज्या पद्धतीने शिवसेनेला जितक्या जागा हव्यात तितक्या शेवटच्या क्षणापर्यंत दिलं जात नाही, ज्या पद्धतीने वेठीस धरलं जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीतील जागेवर खो घालून कुठेतरी आपल्या वरिष्ठांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करून त्यानंतर शिवतारेंची आपण समजूत काढू असा काही समझोता करण्याच्या विचाराने शिवतारेला सोडलं आहे की काय. त्यानंतर जर आपण दुसरी भूमिका घेतली शरद पवारांची, खरं म्हटलं तर शरद पवार आजपर्यंतच्या राजकारणात प्रचंड हुशार व्यक्तिमत्व म्हणून मानलं गेलंय. त्यांना आज त्यांच्याच बालेकिल्ल्यात पवार कुटुंबांचंच अस्तित्व धोक्यात आल्यामुळे कदाचित शरद पवारांची तर ही चाल नाही ना. कारण शिवतारे ज्या पद्धतीने आक्रमक झाले त्यांचा आक्रमकपणा बघून कदाचित अजितदादा पवार हे आपल्या पत्नीची उमेदवारी तिथून मागे काढून घेऊ शकतील की काय, अशा प्रकारचा दबाव निर्माण करायचा. किंवा शरद पवारांची दुसरी चाल अशी असू शकते की जे आपल्या विरोधात पडणारी मतं आहेत ती कमीत कमी अजित पवारांकडे तरी डायव्हर्ट होऊ नये. कारण शिवतारे एकनाथ शिंदे गटाचे आहेत तर त्याची त्यामुळे मतांमध्ये जर दुभागणी करायची असेल तर शिवतारेंसारखा तिसरा पर्याय उभा करून शरद पवार ही खेळी तर खेळत नाही ना, असा सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि विशेषतः बारामतीच्या जनतेच्या मनात पडलेला हा प्रश्न आहे. अन्यथा तिसरा प्रश्न आपण अजितदादांचा सुद्धा घेऊ शकतो की शरद पवारांकडून भावनिक लाट येऊन जे शरद पवारांचं मतदान नाही, जे खरं तर अजितदादांचं मतदान आहे किंवा त्यांच्या विरोधात पडणारं मतदान आहे, ती भावनिक लाट येऊन शरद पवारांच्या सुद्धा बाजूने ते मतदान जाऊ नये व ते शिवतारेंच्या रूपाने कुठेतरी ते मतदान विखुरलं गेलं पाहिजे अशी चाल अजित पवार सुद्धा खेळत नाही ना, यावर सुद्धा आपण नजर टाकली तरी असं सुद्धा असू शकतं. कारण राजकारणात काय घडेल याचा सांगता येत नाही आणि दोन्ही खिलाडी अत्यंत दिग्गज आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाचं अस्तित्व तिथे राहिलं पाहिजे यासाठी दोन्ही काका आणि पुतण्या वेगवेगळे डावपेच टाकायला मागे पुढे राहणार नाही. त्यामुळे या डावपेचामध्ये नेमका काका जिंकतो की पुतण्या हा येणारा काळच ठरवणार आहे. की खरोखर विजय शिवतारेंना मनापासून या पवार कुटुंबांचं
बारामतीमधील अस्तित्व नष्ट करायचं आहे, त्यांचं सीटच धोक्यात आणायचं आहे. त्यामुळे कदाचित जॉईंट किलरची भूमिका विजय शिवतारे बारामती मध्ये निभावणार का? त्यामुळे अशा वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या तर राजकारणात काही होऊ शकतं. त्यामुळे या नेमक्या कोणत्या शक्यतेवर आपल्याला वाटतं की असं होऊ शकतं, त्याबद्दल आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये मत टाकायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.